नजरकैद झाला. सुंदर फलंदाजी गोलंदाजी करतात. मॅन ऑफ द सीरीजचा अवॉर्ड मिळवला. त्याला सन्मानित करता आनंद होतो. मी हिलेश बेलकर मायाची उबदार शाल आणि सुगंधाने भरेलं असं सुगंधमय पुष्पगुच्छ तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जिथे जिथे मॅच होतील त्याचा सुगंधित हवा तुमच्याकडून निघो. आणि निखिल केणीचं नाव या यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला अनेक क्लिप बनवतो पाहायला मिळायला पाहिजे. निखिल एकच मिनिट सांगेल, जय पराजय आहेत ते क्रिकेटचं पार्ट आहे एनिवे, पण ह्या ओव्हरऑल टुर्नामेंट कारण वर्षाची सुरुवात लाख मोलाच्या मॅचनी केली आणि या बोथ एंडनी खेळलं गेलं, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नक्कीच खूप मजा आली आणि बोथ साईडहून कुठे खेळायला भेटत नाही कुठल्या ग्राउंडवर, तर खूप चांगलं वाटलं खेळून आणि टुर्नामेंट पण खूप सुंदर आहे आणि मजा येते खेळायला. सुरुवात आहे, प्रॅक्टिस आहे, दौरे दौरे मोठे मोठे करतात आणि एखादा वर्ष असं येईल की तो तुझा दबदबा बघायला मिळेल. खूप यंग आहे अजून तू, खूप सुंदर. आमच्या अनेक अनेक शुभेच्छा. थँक्यू सो मच. अवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद. यावेळेला आपण पाहतात यंगचीवर दांडी आणि एका बाजूला संघ अपोलो चिंचणीमधली चाललेली लढत. गौतम माकरेचा क्लास अगदी पहिल्या बॉलवरती खूप चांगला फटका त्यांनी खेळला आणि जिथे 2 धावा देखील मिळाल्या. इथे आपण पाहतात अतिशय चांगली रंगत अशी या सामन्याची आपल्याला बघायला मिळते. यंगचीवर दांडी एक जुना जाणता संघ आणि अपोलो चिंचणी दोन्ही देखील तुल्यबळ संघ. मागची अनेक वर्ष या संघांनी आपल्या नावी वेगवेगळे रेकॉर्ड खऱ्या अर्थानं आपल्या नावे केलेले आहेत. तोच संघ एकमेकांसमोर उभे आहेत. ऑन साईडला फटका त्या जरूर खेळलेत. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने पुढे गेले. एका हाताने बॉलला फील्ड देखील केलं. बिटवीन द गॅप खेळत असताना अलॉंग दी कार्पेट फटके खेळतात. यंगचीवर दांडी करता आपण पाहतात गौतम अकरे 2 बॉलचा खेळ त्यांनी केला. 4 धावा त्यांच्या माध्यमातून आल्या. 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला पूर्णत्वाला गेला त्यावेळेला 5 धावा ह्या धावफलकावरती आहेत. एका बाजूला समीर तामोरे चांगले क्रिकेटपटू तेही आहेत, एक युवा प्रतिभाशाली. कव्हरला खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. जिथे बाईटचे संकेत आले आणि आता गौतम अकरे सांगतात की धावा आल्या हे महत्त्वाचं आहे. त्या बॅटने येऊ देत, अदरवाईज यष्टिरक्षकाच्या चुकीमुळे येऊ देत. चौकार येणं गरजेचं आहे आणि तो चौकार देखील बघायला मिळाला. बाईटचा त्या अनुषंगाने धावसंख्या फलकावरती 9 लागल्या. बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 4 विनीत आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक घेऊन आलेत. 9 धावा या धावफलकावरती असताना 4 धावा निश्चित स्वरूपात ज्या थोड्याशा खडतर राहिल्या विनीत यांच्या स्पेलमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका अगदी समोरच्या दिशेनं. गोलंदाजाच्या अगदी डोक्यावरनं फटका खेळलाय समोरच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. धावसंख्या फलकावरती 13 वरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा बॉल या षटकातला. गौतम आकरे इज ऑन फायर. याही वेळेला दिशा देण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहेत ज्यांनी बॉलला जरूर फील्ड केलंय. बघता बघता षटक क्रमांक तपासून पाहिलं तर पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 14 या फलकावरती आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. संपलं. धावसंख्या 14. 5 षटकांचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. समीर पहिला बॉल खेळून नॉन स्ट्रायकिंग एंडला गेले आणि तदनंतर तिथून गौतम आकरे यांचा खेळ ते पाहत राहिले. आता सध्या दोन्ही एंडकडनं क्रिकेट खूप कमी झालंय. ज्या पद्धतीने निहिलने देखील वक्तव्य मांडलं की दोन्ही एंडचं क्रिकेट खूप कमी असतं परंतु सातपाडीचा ध्रुव 11चं पहिलंच असं हे आयोजन नियोजन आणि खऱ्या अर्थानं एक सक्सेसफुल स्पर्धा.
जे भव्य आयोजन ज्याला म्हणतात ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळते पालघर जिल्ह्यात. सुरुवातीलाच 1,00,000 मोलाची स्पर्धा ही ध्रुव 11ची आपल्याला बघायला मिळते. निलेश भाऊ चौधरी आणि संपूर्ण ध्रुव 11 यांनी मात्र अथक परिश्रम या स्पर्धेसाठी घेतलेली आहेत आणि सातपाडीमध्ये एक नामवंत स्पर्धा सातत्याने या स्पर्धेचा एक वेगळा उल्लेख होत राहील या क्रिकेट विश्वात आणि आपल्याला पाहायला मिळते त्या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. गोलंदाजी मार्कवरती मयूर, याच मयूरनं अनेक फलंदाजांची भंबीरी उडवले. तोच मयूर दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेला गौतम आकरेसाठी क्रॉस बॅटनं फटका केला. बिटवीन द गॅप वेगानं बॉल चाललाय समोर. क्षेत्ररक्षक आहेत, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली ॲक्युरेट फेकी. हे एक चांगल्या क्षेत्ररक्षकाचं चिन्ह असतं. तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता आणि त्यानंतर तुम्ही फेकी देखील कशी करता, या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. लॉंगॉनला मात्र ते तैनात होते, वेगानं पुढे सरसावले. चेंडू समोरच्या दिशेनं जात असताना आता फलकावरती धावसंख्या आहेत 16. 5 षटकांचं क्रिकेट. यंगचीवर दांडी आणि विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच अपोलो चिंचणी. या दोन संघांमधले द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक काळ असा होता की गौतम आकरेचा कव्हर ड्राईव्ह म्हणजेच खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात जर आपण तपासून पाहिलं तर विराट कोहलीचा क्लास आणि ते गौतम आकरे. ज्या पद्धतीने उल्लेख केला दीपक संके सरांनी की एक सचिन तेंडुलकर टेनिस क्रिकेटचा, पालघर क्रिकेटचा म्हणून ज्यांनी अनेक कार्यकाळ या क्रिकेटला देत असताना गाजवलाय ते गौतम आकरे आता देखील रुजू आहेत यंगचीवर दांडीसाठी. याच रणनीतीने स्कोर कार्डला पुढे नेलं तर 64 धावा होऊ शकतात. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. समीरचा फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे, डीपमधनं बॉलला उचलतील, फेकी करतील. तद्वरती दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन पूर्ण होतील का, इथे आपण पाहतात. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलंय. पंच राकेश राऊत असतील, अभि तांडेल सर असतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. आशुतोष व्यवहारी सर देखील आपल्याला बघायला मिळतात. तिसरे पंच येतील आणि तदनंतर शहानिशा होईल आणि तदनंतर समजेल की पोहोचलेत का समीर तामोरे. हेलो. जब जीरो दिया मेरे भारत ने, भारत ने मेरे भारत ने दुनिया को पहले सिखलाई. तारों की भाषा भारत ने, बेताना दशमलव भारत को जो चांद पे जाना मुश्किल था. धरती और चांद के दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था. सभ्यता जहाँ पहले आई, सभ्यता जहाँ पहले आई. अपना भारत हो भारत है जिसके पीछे संसार चला. OUT आउट. ज्या वेळेला तुम्ही बॅट ग्राउंड करता त्यावेळेला तुमची बॅट बराच काळ हवेत असताना स्टंप उद्ध्वस्त केलेत आणि तिथे आपण पाहतात समीर हे बॅक टू दी डगआउट होत असताना अतिशय चांगलं गीत आपल्याला पाहायला मिळतं. आज 50+ आहेत ते, परंतु त्यांचा आवाज खूप चांगला आहे, मधुर आहे. आणि जय जय महाराष्ट्र जे सॉन्ग त्यांनी गायलं, टू गुड क्लास व्हॉइस. आणि निश्चित स्वरूपात असं असायला हवं. तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतात एक चांगली करमणूक तेही करतायत. स्टेजवरनं हिलेश भाऊ त्यांना दर्शवतात की हे गाणं झालं पाहिजे, ते सांगतात होणार. आणि अशा सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात मुख्य व्यासपीठावरती. आणखीन षटकाच्या ब्रेकमध्ये महाराष्ट्र माझाचा पुढचं जे ग्राफ आहे ते गातील, यामध्ये ती मात्र शंका नाही. एक्स्ट्रा खेळाडू अच्चीवर दांडी संघ तुम्हाला विनंती करतोय की तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्याकडे पाठवायचा आहे. कुणाल आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कुणाल दाखल होत आहेत. मयूरनं विकेट घेतली, रनआउटमध्ये का होईना, परंतु त्या धावसंख्या इथे आपण पाहतायत रोखण्याचं काम त्यांनी केलंय. 18 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा मॅच. एका बाजूला यंगचीवर दंडी आणि एका बाजूला आपण पाहतात अपोलो चिंचणी. आमदार जिल्हा प्रमुख चषक 20-25 आणि तिसऱ्या दिवसात आता संध्याकाळच्या सत्राला सुरुवात. 4 वाजलेले आहेत. 4 वाजून 2 मिनिटांचा कालावधी आपल्याला बघायला मिळतोय. यानंतर देखील एक सामना अत्यंत महत्वाचा आहे. पहिलाच बॉल कुणालसाठी अगदी भन्नाट वेगात होता. जिथे आपण पाहतात पंच अनेक गोष्टींचं चर्चा करतील. हॅलो.
उत्कर्ष बघा, आपण जे आमदार चषक पाहिले पालघरमध्ये, ज्याने एका रात्री स्वप्न पाहिलं आणि 12 तासामध्ये स्वप्न पूर्ण करणारा कुमारमाळी हे देखील इकडे आलेत. खरं कुमारमाळी तुम्हाला काही थोड्या दिवसात वेगळ्या इनिंग खेळताना देखील बघायला मिळेल, कारण एखादी गोष्ट होत अशी ना जी चाहूल अगोदर दिलेली बरी असते, लोकांमध्ये पोचेल हे तुम्हाला बघायला मिळते. आणि कुमारमाळीचं असं एक व्यक्तिमत्व बघितलं की पालघरला एक नाईट मॅच होती, बक्षीस समारोहाच्या वेळेस स्टेजवर होते, त्यांनी डिक्लेअर केलं आणि 12 तासामध्ये त्यांनी लगेच नाईट मॅच केली. खरोखर तुमचं मनापासून कौतुक कुमारमाळी, जेवढं कौतुक करा तेवढं कमी. अगदी बरोबर. युवासेना चषक ती स्पर्धा चालू होती, त्यावेळेला कुमारमाळी बक्षीस वितरण या कार्यक्रमासाठी आले आणि एक सहज त्यांनी दर्शवलं की आपण देखील एक पुढे करूया. आणि ते आमदार दमदार चषक आर्यनच्या मैदानात 5 दिवस रजनी क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळालं. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे मयूरनं गोलंदाजी आत्तापर्यंत कंट्रोलमध्ये ठेवलंय या गेमला. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचते. एक धक्का जरूर मिळाला यंगाचीवर दांडीला या षटकात रनआउटच्या स्वरूपानं. जे घातक फलंदाज समीर होते चुकीच्या पद्धतीनं बाद झाले. रनआउट कोणालाही पसंत नसतं, परंतु दोघांमधला कॉम्बिनेशन थोडंसं जमलं नाही आणि गौतम आकरे यांनी दुसऱ्या रनसाठी जो कॉल केला जिथे समीर बाद झाले. यावेळेला कुणारनं अगदी वेगवान पद्धतीनं बॅट फिरवली होती आणि त्यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर निश्चित स्वरूपात आता हा डॉट बॉल येतोय. पाच बॉलचा खेळ झाला. 21 धावा या धावफलकावरती आहेत. यंगचीवर दांडी प्रथमतः बॅटिंग करत असताना 5 षटकांचं क्रिकेट. अपोलो चिंचणी गोलंदाजी करते. याही वेळेला जबरदस्त गोलंदाजी. मयूर यासाठी जाणले जातात, संघाचे प्रामुख्याचे गोलंदाज म्हणून मयूरने अनेक वेळा खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. जयेश रावरेला आपण यष्ट्यांच्या मागे पाहत आहे. एका बाजूला मित्र प्रेम ते बघायला मिळतं. जयेश आणि गौतम अकरेचं एकाच विभागातले दोन्ही संघ आणि त्या अनुषंगाने अनेक वर्ष एकंदरीत क्रिकेट ज्यांनी भरपूर वेळा खेळलेलं आहे ते अपोलो चिंचणी आणि एका बाजूला यंगाचीवर दांडी. दोन संघांमधली काटेकी टक्कर. 2 षटकांचा खेळ संपला. 11ची सरासरी राखत 22 धावा आणि 22 वरती एक धक्का अशी स्थिती बघायला मिळते, ती म्हणजेच पहिल्या 2 षटकांमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे वाला सॉन्ग. अर्थानं आपण पाहतायत खूप चांगली प्रगती या ध्रुव 11 सातपाडी संघाने केली. सातपाडी म्हटलं की या संपूर्ण आपल्या या विभागात एक मोठं गाव आहे आणि त्या संघामध्ये ध्रुव 11 सातपाडी या संघाची बांधणी झाली आणि आज तुम्हाला सगळ्यांना वेळ लावणारा संघ आहे. सातपाडीचा अभिमान म्हणून ध्रुव 11. वाह, कुणालच्या बॅट मधनं अतिशय जबरदस्त फटका. काय फटका खेळलाय. 100 वेळा बघत राहावं असा स्ट्रोक रिप्लेच्या माध्यमातून जरूर आपण बघणार आहोत. क्वालिटी स्ट्रोक, जबरदस्त बॅटिंग, ज्यासाठी कुणाल जाणले जातात. बॅट स्विच केली, हात बदलले आणि तदनंतर एखादा डावकुरा फलंदाज जो षटकार ठोकतो ना त्या पद्धतीचा आज षटकार बघायला मिळाला. ज्या पद्धतीने ग्लेन मॅक्सवेलने फलंदाजी करताना अनेक वेळा असे फटके खेळलेत त्याच पद्धतीचा फटका. कुणाल 6 धावा. होणारच असतात आणि ज्या अनुषंगानं दीपेश आपल्याला बघायला मिळत आहेत. खूप चांगली गीते त्यांनी मागच्या 3 दिवसामध्ये पेश केलीत. 28 धावा धावफलकावरती. रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहताय विश नेटवर्कच्या माध्यमातून. अतिशय सुंदर कार्य होतंय या स्पर्धेला. सलग 3 दिवस, आता 3ऱ्या दिवसामध्ये थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळतं. गोलंदाज तयार. धावसंख्या फलकावरती 28. या वेळेला हा चेंडू प्रचंड वेगात, थोडीशी लाईन बदलली आणि हाफ ट्रॅकरचा चेंडू ठेवला ज्यामध्ये प्रचंड वेग दिला आणि तदनंतर कुणालसाठी तो चेंडू कळणं थोडंसं कठीण राहिलं. फलकावरती धावसंख्या स्थिर आहेत, त्या म्हणजेच 28 चेंडूंचा खेळ झालाय, तो म्हणजेच 2. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज विघ्नेश आले अपोलो चिंचणी या संघाकडनं. दूरवाल्या एंडनं पुन्हा एकदा तयार.
चेंज ऑफ द पेस आणि जयेश रावरे यांच्या अगदी चेंडू समोर पडलाय. कॅच टिपण्याची एक संधी झाली असती तर तुम्हाला तिथे जंप मारावी लागली असती. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने 29 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या काळात 5 षटकांचा मध्य म्हणजेच 2.3 षटकांचा खेळ संपला त्यावेळेला 29. येणाऱ्या काळात जर आणखीन 29 आल्यास 60चा मॅच मजा येईल या मॅचला बघण्यासाठी. सध्या आपण पाहतात 15 बॉलमध्ये 29 रन उभे झालेत. येणाऱ्या 15 मध्ये गौतम अकरे जर उभे राहिले तर धावांचा वेग वाढू शकतो. विशाल तामोरे तेही फलंदाज अंगी अजून मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहेत. म्हणजेच मोठे फलंदाज आहेत. खोलवरची फलंदाजी जरूर त्यांच्याकडे आहे. गोलंदाज तयार. 29 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. या वेळेला जरूर फटका खेळलाय. बिटवीन द गॅप क्षेत्ररक्षक आहेत तिथे. शेवटच्या क्षणाला जिथे आपण पाहतायत खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाताना प्रयत्न चांगले होते. यश काही प्राप्त झालं नाही परंतु इथून चौकार गौतमसाठी 4. धावसंख्या फलकावरती 4 फ्लाय होते. एकंदरीत जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 33 धावा. 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू असताना पुढचा बॉल. यावेळेला रिव्हर्स स्विच करायचा होता गौतम अकरे यांना. जयेशनं चेंडू जरूर फेकलाय स्टंपवरती जिथे गोलंदाजानं त्या बॉलला गॅदर केलं. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्यानं फलकावरती धावसंख्या 34. इथून सक्सेसफुल इनिंग बिल्ड करत असताना गौतम अकरे 10 चेंडू आणि 18 धावा. एक यशस्वी फलंदाज. मागच्या अनेक वर्ष पालघरला हेवा वाटेल असा गौतम अकरे नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर त्यांच्या साथीनं कुणाल 6 बॉलमध्ये 8 रन ज्यामधला एक षटकार खूप चांगला होता. शेवटचा बॉल. इथे देखील आपण पाहतात रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं 3रं संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला फलकावरती आहेत रन संख्या 34. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया 12 बॉलचा खेळ या ब्रेक नंतर. निश्चितच अशा व्यक्तींचं स्वागत करायला आम्हाला आनंद वाटते जे स्वप्न पाहतात आणि स्वप्न पूर्ण करतात. विभाग संघ अध्यक्ष म्हणून आदरणीय कुमारजी माळे या तुम्हाला मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ सन्मान विलेश भाऊ तुम्ही करायचं आहे. खरोखरच ज्या शिवसेनेसाठी लढणारा आणि भगव्या शतकाने लहानपणापासून वाढणारा आदरणीय कुमार माळी विभाग संघटक अध्यक्ष म्हणून आपण काम करतो. त्याची लाख मोलाची उबदार शाल आणि सुगंधी पुष्पगुच्छ सुगंध येते. अशाच भगव्या शतकात तुम्ही काम करा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं वेगळं एक नेतृत्व या सातपटे बघायला मिळेल. त्याचप्रमाणे उपशाखा प्रमुख नयन माळी यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. साहेब खरोखरच छुपे रुस्तम तुम्ही आहात. दरी दरी तुला नाद गुंफतो महाराष्ट्र माझा तशाप्रमाणे तुम्ही काम करतात या पक्षासाठी. आणि उपशाखा प्रमुख कसा असावा हे नयन माळीसारखं साहेब पाहायला बघायला मिळते. हिरेश भाऊ त्यांना देखील तुम्ही मायेची उबदार शाल. ही शाल नुसती फक्त तुमचा सन्मान नाही आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे काही घडणार आहे त्या काळाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर देण्याचं आम्ही काम करतोय. आणि मायेची उबदार शाल आणि सुगंधी पुष्पगुच्छ देऊन तुम्हाला सन्मानित करतोय. आयुष्य तुमचं सुगंधापर्यंत देणावं असं सुख तुमचं यावं आणि लोकांची समाजसेवा तुमच्याकडून घडावी. अनेक अनेक धन्यवाद. तुम्ही आमचं स्वागत स्वीकारल्याबद्दल. अवर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे आपल्याला पाहायला मिळतो उत्कृष्ट पार्टी. थँक्यू सो मच. धन्यवाद. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 34. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्कवरती मयूर आले. मयूरची गोलंदाजी अगदी मुख्य खेळपट्टीवरती. गौतम अकरेला शांत ठेवणं फार कमी गोलंदाजांना जमलंय या क्रिकेट विश्वामध्ये आणि त्यातला एक मयूर आहे ज्यानं फक्त गौतम अग्रे नाही तर बरेचसे मोठे मोठे क्रिकेटपटू फलंदाज ज्यांना शांत ठेवण्याचं काम केलं ते ऑन स्क्रीन मयूर यांना पाहत आहे. 4थं षटक जिथे स्लॉक षटक चालू झालंय. गोलंदाज तयार. यावेळेला थोडासा एक्स्ट्रा एफर्ट घेण्याचे प्रयत्न केले. पंच अभि तांडेल दर्शवतात की यस इट्स अ व्हाईट बॉल. खूप चांगली पंचांची भूमिका. फक्त पंच उभं राहणं नाही तर पंचांची देखील कामगिरी अत्यंत मोलाची आहे. तिन्ही पंचांना हॅट्स ऑफ आहेत. राकेश राऊत सर असतील, अभि तांडेल सर असतील आणि आशुतोष व्यवहारी सर. सलग 3 दिवस संपूर्ण दिवसभर उन्हामध्ये उभं राहायचं
आणि जे काही बारकाईचे निर्णय असतात ते सगळे काही पाहायचे. या अनेक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. चेंडू बऱ्याच काळ हवेत टॉपेज घेतली आणि जयेश आहेत नाही कॅच सोडणार. फलंदाज बाद गॉन. मिथुन पागधरे हे नाव सातत्याने घेतलं जातं. खूप चांगले फलंदाज. ज्यावेळेला आता 40+ आमदार चषकामध्ये 40+ हाफ खेळला त्यावेळेला निश्चित स्वरूपात मिथुन पागधरे यांनी धुमाकूळ घातलं होतं. आणि जेव्हा त्याने बाईट दिला की मला वेळ नसतो नाही तर क्रिकेटवरती माझं प्रेम खूप वेगळं आहे, परंतु सगळ्या काही गोष्टी मॅनेज होत नाही त्या अनुषंगाने मी क्रिकेटपासून वंचित झालोय. पण ज्या वेळेला मैदानात आले त्या वेळेला ज्यांनी धुमाकूळ घातला, धावांचा पाऊस होतला आणि खऱ्या अर्थानं ते आता देखील लाईव्ह मॅच बघत असतील. ज्यांचा स्वतःचा संघ घरचा संघ खेळतोय यंगचीवर दांडी. सध्या फलकावरती धावसंख्या 36 आणि चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला 4थ्या षटकात 3 बॉल झालेत. मयूरची गोलंदाजी खूप चांगली, ज्यांनी आतापर्यंत 9 बॉलचा खेळ परिपूर्ण हाताळलाय, जिथे फक्त 9 रन दिलेत आणि एक महत्त्वाचा मासा देखील गळाला लावलाय, तो म्हणजेच कुणाल. नवीन फलंदाज यज्ञेश प्रभू, घातक फलंदाज. पुढचा बॉल. इथे घातक फलंदाज जरी असले हरकत नाही. मयूर सांगतात की असे घातक फलंदाज मी माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक पाहिलेत. गोलंदाजी माझी ताकद आहे. जो चेंडू माझ्या हातात कर्णधाराने 2 षटकं मला का देतात त्याचं उत्तम प्रात्यक्षिक. बोटातील कौशल्य मांडतात आणि फलंदाजांसाठी कर्दन काळ. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल. या षटकातला 5वा बॉल. याही वेळेला व्यवस्थित प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू आहेत, त्यांनी बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी तुर्तास मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या आत्ता जाऊन पोहोचते 37 धावा. एका बाजूला दुसरं पारडं जर तपासून पाहिलं गोलंदाजीचं तेही धारदार आहे. अपोलो चिंचणीनं गोलंदाजी चांगली केली आणि त्यांच्याकडे फलंदाजी देखील तेवढीच ताकदीची आहे. करण रावरेसारखा देखील खेळाडू आपल्याला तिथे बघायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये त्याची देखील बॅट खूप चांगल्या पद्धतीनं जर बोलली तर धावसंख्या दांडीसाठी मग त्या मोठ्या असल्या तरी देखील ते लहान करू शकतात. या वेळेला फटका खेळलाय. क्रॉस बॅटनं क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. बॉलला फील्ड करतात. तुर्तास मिळते सिंगल. 4 षटकांचा खेळ अगदी योग्य रीतीने संपला. 38 धावा फलकावरती आहेत. 6 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. 6 बॉलच्या घडामोडी काय होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण जाऊया. स्वागत समग्र एडवण गावचे शाखा प्रमुख आदरणीय मनीष तरे साहेब या. मी रोहन म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांचं आपण यशस्वी स्वागत करायचं आहे. मनीष म्हात्रे या भगव्या गावामध्ये भगव्या शाखेमध्ये राहताना आमदार जिल्हा प्रमुख चषक आपण बघत आहोत आणि एडवण गावचे शाखा प्रमुख मनीषजी या तुम्हाला सन्मानित करण्याची आम्हाला एक संधी मिळते. मी रोहन यांना विनंती करतोय की मायेची उबदार शाल आणि मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ सुगंधी देऊन त्यांना दरवळायचं आहे. असं म्हणतात ना की आलेल्या प्रत्येक पाहुणाचं यशस्वी स्वागत करणे ही महाराष्ट्राची आद्य संस्कृती तुम्हाला पाहायला मिळते. फुलांनी भरलेले सुगंध महक दिले की तुमचं आयुष्य सुगंधी आणि सुखमय जावं आणि अशाच पद्धतीचा प्रतिसाद तुम्ही या स्पर्धेला दिलात. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात तेव्हा तुमच्या खरोखरच मनापासून धीर व उलन सातपाटी आभार मानते. असंच प्रेम या स्पर्धेवर या सेनेवर तुमच्याकडून असेल. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडतात तुमच्याबरोबर आमच्या समालोचक उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक संके सर. धावसंख्या फलकावरती 38 आणि उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. जयेश रावरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मजबूत बांध्याचे असे गोलंदाज. चांगले फलंदाज आहेत. आक्रमकताही त्यांच्याकडे ठासून भरलंय. आता जिथे गौतम आकरे 13 बॉलमध्ये 19 रनवरती खेळतात, यज्ञेश प्रभू 2 बॉलमध्ये 1. आता गौतम आकरेला ड्रायव्हिंग सीटवरती येणं लाजमी आहे. जिथे आता तुमची गाडी दुसऱ्या गिअरवरती चालते शेवटच्या 6 बॉलमध्ये डबल टॉप हाताळावा लागेल. वाईट बॉल. सुरुवात वाईट न झालंय. धावसंख्या 1 न गती मिळेल, आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 39 वरती. यंगचीवर दांडी विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच अपोलो चिंचणी. 2 दिग्गज संघांमधला हा क्वालिटी मॅच. पुढचा बॉल. यावेळेला खोलातला चेंडू खोदून काढलाय. ऑन साईडला फटका तर जरूर सजवला. क्षेत्ररक्षक मिड विकेटमधनं वेगानं पुढे आले. बघता बघता सिंगल मिळतंय. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या आकार घेईल 40 वरती. यंगचीवर दांडी
टॉस जरूर गमावला आणि तदनंतर 40 धाव्यांवरती आतापर्यंत पोहोचलेत. सन्मानजनक धावफलक तुम्ही उभं केलंय. आजच्या दिवसात लोएस्ट स्कोरिंग सामने खूप चांगले बघायला मिळाले. येणाऱ्या काळात आपण पाहतायत दुसरा डाव देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. चेंज ऑफ द पेस अलॉंग द कार्पेट थ्रू द गॅप. वेगानं बॉल चालला आउटफील्डला फाडत. तत्पूर्वी आपण पाहतात कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि 2 रन इथे परिपूर्ण देखील झाल्या. धावसंख्या 2 न आकार घेत आहेत आणि जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 42 वरती. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी या पहिल्या डावातला. नाण्याची पहिली बाजू आपण पारखून पाहताय जिथे यंगचीवर दांडी बॅटिंग करते. 14 चेंडूंमध्ये 20चा कॉन्ट्रीब्युशन गौतमने देखील दिलंय, परंतु जे विंटेज गौतम आहेत ते बघायला थोडेसे मिळाले नाही. 4 बॉलमध्ये तो धुमाकूळ होईल का? यावेळेला रचनात्मक खेळायचा होता. गुडघ्यावरती बॉडी बॅलन्स केलं आणि तदनंतर एक स्कूप पद्धतीचा फटका खेळायचा होता. नाही करू शकले. हुक करण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. जिथे आपण पाहतात 43 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. येणारे 3 चेंडू, या 3 चेंडूंमध्ये टार्गेट कितीचं सेट होईल या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश राहुरे, स्ट्रायकिंग एंडला यज्ञेश प्रभू. यज्ञेश प्रभूच्या बॅटमधनं खूप चांगला स्ट्रोक. चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड, सीमा रेषेच्या बाहेर. गौतम अकरे फटका खेळलाय. ऑल राईट. आणि जिथे आपण पाहतायत गौतम अकरे जे विंटेज आहेत ते आता बघायला मिळतात आणि खूप चांगला फटका. सरळ बॅटनं गगनाला गवस निघालणारा आसमानी टोला. जिथे आपण पाहतायत 6 धावा आहेत त्यात खूप महत्वाच्या होत्या, अत्यंत महत्वाच्या 6 रन आणि धावसंख्या 6 न 49. पुन्हा एकदा फ्लॅट अँड फ्युरियस 1 बाउन्स न चेंडू इथे देखील चाललाय. शेवटच्या क्षणाला का होईना गौतम अकरे आलेत फॉर्म मध्ये आणि इथे धावसंख्यांचा वेग वाढत चाललाय. शेवटचा चेंडू इथे आपण पाहतात. शेवटचा चेंडू 53 धावा फलकावरती. इथे देखील आपण पाहतात कव्हरला फटका तर खेळला आणि शेवटच्या 3 चेंडूंमागे फक्त एकच नाव गौतम अकरे. क्लास बॅटिंग. धावसंख्या 4 ने फ्लाय. 57 फलकावरती आहेत. 58 धाव्यांची गरज या पुढच्या डावामध्ये. जबरदस्त बॅटिंग. जे कव्हर ड्राईव्ह सचिन तेंडुलकर जो दीपक संख्येंनी उल्लेख केला, दीपक संख्ये सरांनी, की एक काळ असा होता की गौतम अकरेचे कव्हर ड्राईव्ह खूप क्लास असायचे आणि आता देखील आहेत. तेच फटके इथे बघायला मिळालेत. ऑन स्क्रीन गौतम अकरे यांची 17 बॉलमध्ये 34 धावांची वादळी खेळी, ज्यामध्ये 1 षटकार आणि 4 चौकार. 200च्या स्ट्राईक रेटनं खूप चांगली बॅटिंग केली. 34 धावा ह्या ताकद देणाऱ्या राहिल्या यंगचीवर दांडीला. आणि आता दुसऱ्या डावामध्ये त्या चेज होतील की डिफेंड होतील याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वरती नुकताच आगमन झालंय संजय मढवी सर आणि त्याचबरोबर सचिन म्हात्रे सर. मी विनंती करतो हिलेश चौधरी भाऊंना की संजय मढवी सरांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. या आमदार जिल्हा प्रमुख चषकामध्ये अनेक पाहुणी मंडळी पोहोचतात आणि प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याच आमचे सन्माननीय श्रीयुत संजय मढवी सर यांचं इथे आगमन होत असताना त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे सर्वेसर्वा हिलेश भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतात सचिन म्हात्रे सरांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत करतोय. मी विनंती करतोय भावेश पाटील यांना की तुमच्या शुभ हस्ते सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करावं. सचिन म्हात्रे सर आपल्याला बघायला मिळत आहेत. मायेची ही भगवी शाल आणि तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेची आठवण हे क्षण कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद केले जात आहेत. सचिन म्हात्रे सर यांना आपण पाहतात. थँक्यू सो मच. प्रत्येक पाहुण्यांनी इथे अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेकडे पोहोचल्या त्या सर्वांचे आम्ही आभार मानू इच्छितो. धावसंख्या 57 झाल्या पहिल्या डावात. 58चा खेळ चेझिंगला बघायला मजा येईल आणि ज्या वेळेला चेझिंगला खेळाडू उतरतील त्यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल, जिथे ऐकूया या स्पर्धेचे मुख्य समालोचक. आपल्या आयुष्यातली अनेक वर्ष या क्रिकेटला ज्यांनी दिली ते दीपक संख्ये सर आपल्या समवेत जोडले जातील. खेळपट्टीवरती कोणी बॉल टाकू नका, लक्षात घ्या दांडी संघ.
त्यामुळे बरेचसे पाहुणे मंडळी आलेले नाही आहे, पण येणाऱ्या काळामध्ये त्यांचा विवाह जेव्हा होतील तेव्हा आम्हाला कुठे देखील कॉमेंट रात्री 12 का वाजूला आम्ही येण्याची कृपा तुमच्याकडे करणार आहोत. योग्य गुणी बाळ आपल्याला तुम्हाला बघायला मिळतो, तो सुसंस्कृतपणा त्याच्याकडून शिकायला मिळतो. उत्कृष्ट दर्जाचा क्रिकेटर अंडरामध्ये त्यांची टीम देखील जय माय भवानी ही आई भवानी धनसार ही देखील टीम चांगल्या पद्धतीने खेळ करते. गतवर्षी पॅराडाईजमध्ये झालेल्या चषकामध्ये तुम्ही सेमीफायनलपर्यंत प्रवेश केला होता. अप्रतिम फलंदाजी गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहिली होती. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे अपोलो चिंचणीचे 2 फलंदाज जातात ज्यांना विजयासाठी धावा करायचे आहेत. ते टोटली 58 धावा. एक महत्त्वाची सूचना, उद्याच्या सकाळच्या मॅच असेल शिरगाव आणि तारापूर. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून मॅच बघत असाल 9:30 वाजता जर आले नाही तर दोन्ही संघाचे षटकं कमी केले जातील, जेणेकरून मागचे सामने 6 षटकाचे खेळवण्यात येईल. एक महत्त्वपूर्ण सूचना ठरते, तुम्हाला एंट्री करताना फॉर्म दिला गेला आहे. फॉर्ममध्ये लिहिलं गेलं की 9:30 वाजता यायचं आहे. उद्या सकाळचा पहिला सामना हा 9:35ला पहिला चेंडू टाकला जाईल. 9:30 वाजता नाणेफेक केली जाईल आणि जर काय ते दोन्ही संघ आले नाही तर दोन्ही संघाचे षटक कमी करण्याचा पूर्ण अधिकार हा आयोजकांकडे असेल. ही महत्त्वाची सूचना आपल्या कानी पडते. जाऊया जिथे आपण शिरगावच्या सॉफ्ट मैदानावर बघतो एक दर्जेदार आयोजित टुर्नामेंट, जी प्रथमतः सातपिपरी गावामध्ये लाख मोलाची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. भरभरून कौतुक केलं गेलं ह्या स्पर्धेचं. प्रत्येक खेळाडूकडनं बघणारा प्रेक्षकाने काल देखील चांगल्या कॉमेंट्स आमच्या समवेत प्रमोदजी शेडके महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपल्याबरोबर ऐकायला मिळाला. कालच्या दिवसात अजून एक मोठा आवाज मनीष पाटील यांचा देखील एक चांगला आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. आजच्या दिवसात आमच्या समवेत 3 दिवस जुळणार आहेत, ते म्हणजे धनसारगावचे सुपुत्र उत्कृष्ट पाटील युवा समालोचक हे माझ्या समेत असतील. आणि खूप सारी पंचगिरी तुम्हाला बघायला मिळते, ते म्हणजे निश्चितच आशुतोष व्यवहारे, राकेश राऊत आणि एका साईडला या गावचे सुपुत्र अभित तांडेल यांना MSCB का म्हणतात ह्याचं पुस्तकांकडे मी रविवारी सांगेन तुम्हाला. काय लुक बघायला मिळते. आमदार जिल्हा हे व्यासपीठ तुम्हाला बघायला मिळते आणि व्यासपीठावर कोण आहे तर संपूर्ण ध्रुव परिवार रोजच्या रोज बघायला मिळतोय. वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याची कृपा करावी असं लग्नपत्रिकेत लिहिलं असते, पण अक्षरशः मांडवामध्ये गेलं ना का फक्त घरचेच दिसतात. लग्नपत्रिकेमध्ये अनेक नावं तुम्हाला बघायला मिळतात. तसे ध्रुव सातपाडीचे पहिल्या दिवशी मी इथे निळे टी-शर्ट घातलेले 100 व्हॉलंटियर बघितले, पण त्यानंतर कुठे गेले कळलंच नाही हो. आपण एखादा कार्यक्रम हाती घेतो तर प्रत्येकाने ते सामना करण्यासाठी एकट्याचा हिलेश भाऊचं नाही आहे की माझा राजेश चौधरी, धीरेश चौधरी, योगेश तरे, अभिषेक तांडेल, उत्तम धनू, नयन माळी ह्यांचा नाही, प्रत्येक यायला पाहिजे. Three, two, one, go! चला या 1 ओव्हर नंतर आपण 2 महान व्यक्तींचं इथे देखील स्वागत करणार आहोत. पहिला चेंडू ऑफच्या बाहेर खूपच जातो, चेंडू जातो वाईड. अवंतर धावांशी खातं खुललं गेलं. मिथुन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी क्षमता आपण आहे. अनेक वर्ष सेवा त्यांनी केल्या. हा नवोदित आहे, हा एवढा जुना नाही आहे. मागील 4 ते 5 वर्षापासून फक्त यंग ॲचूरमध्ये दाखल झाला आहे. पुन्हा यावेळेला चेंडू सरळ सोडून दिला गेला. निर्धाव चेंडू जातोय. आपण बघत आहात एका साईडला करण रावरे आणि एका साईडला अंकुश नावाचा खेळाडू, दांडे गावाचा जावाई म्हणून त्याला ओळखला जातं, पण तडाखेबंद फलंदाज. अनेक सामने आपल्या एका हाती फिरवण्याचं काम त्याने केलंय. एक क्लासचं हिटर, चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आणि विशेषतः डीप मिड ऑफ आणि कव्हरच्या रिझनला चांगली फटकेबाजी आपण त्याच्याकडे अनेक वर्ष खेळताना बघत असाल. दोन्ही महत्त्वाचा क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक विक्रम ज्या संघाच्या नावावर कोरले गेलेत ते 2 संघ आमने सामने खेळत आहेत. बघा आम्ही म्हटलं की कव्हरच्या रिझनला खेळण्याचा तडाखा त्याच्याकडे बघायला मिळतो. मित्रांनो छोटीशी बुद्धी दिली, पण डोळ्याने जे काम केलं ना ते काही डोक्यात ठेवलंय. मी अगोदरच तुम्हाला म्हटलं की कव्हरमध्ये खेळणारा फलंदाज, कारण एकदा का आपण ध्यानी झालो ना की ते ऑटोमॅटिक बसलं जाते. आणि हल्ली यूट्यूबच्या माध्यमातून खूप काही सोपं केलं जाते. अफरातून कव्हर ड्राईव्ह. यानंतर आपण 2 आदरणीय व्यक्तीचा सत्कार करून ज्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी लाभलेत. आता बघूया करण रावरे. काय बॅटर होता. पेण, पनवेल, रायगड, नंतर तुम्ही वाफी, दमण, शेलवास अनेक स्पर्धांमध्ये ज्याने मोठमोठी फलंदाजी करताना प्रत्येक गोलंदाजाचे पिसं काढले तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चिंचणी गावचा गोकुळ नगरातला राहणारा खेळाडू. चेंडू टटवायचा होता, प्रॉपर बॅटीवर येत नाहीये. इथे चेंडू जातो डीप मिडलच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांशी खातं उघडलं गेलं. 2 धाव फलकावर लागल्या गेल्यात. मिथुन सुंदर गोलंदाजी करत असताना मिथुन म्हटलं की आमच्यासमोर मिथुन पागदरे ॲच्युअर स्पोर्ट्सचा मालक बघायला मिळतो. काय ओपनिंग बॅटिंग करायचं, शतकी भागीदारी केलाय. 3च बॅटर खेळायचे त्या करता यंग ॲच्युअरमध्ये. एक मिलन दमणकर, गौतम अकरे आणि मिथुन पागदरे. वॉट अ बॅटर. असंख्य सामने त्याने तिघांनी आपल्या संघाला जिंकून दिलेत. इथे चेंडू टटवला, पुन्हा कव्हरच्या रिझनला तो 1 धाव बघायला चेंडूच्या पाठीमागे खेळले होते.
विशाला अंगीकडनं झाला चेंडू अनाउन्स बॉम्ब्स होतो तिकडे. तिकडे एक जागा आहे, तिकडे बघा त्या जागेवर कधी चेंडू कुठे उसळेल. जेव्हा समुद्रामध्ये आमच्या नौका घेऊन जातात, तांडेल असतात, त्यांना कसं काय कळते इकडे खडकाळ आहे की इकडे दगड आहे, बरोबर त्या पद्धतीने आपलं जहाज वाळतात. अशा पद्धतीने अतिशय सुंदर चौकार. मी दुसऱ्या चेंडूवर सांगितलं की या खेळाडूची जास्ती फटके कुठे बघायला भेटतात, लॉंग ऑफ आणि मिड ऑन, आणि नंतर स्टॉक ओव्हर झाल्यानंतर मोठे मोठे लॉफ्टर शॉट देखील बघायला मिळतात. अंकुश ॲज अ गुड बॅटर फ्रॉम अपोलो चिंचणी बॅटिंग साईड. पुन्हा मिथून आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय, राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा चेंडू टट्टवलाय, सरळ जातो आउट ऑफ पार, डीप लॉंगच्या डोक्यावर ना. इथे बघायला मिळते 4 धावा, खणखणीत चौकार. काय बॅटिंग बघायला मिळते. छोट्या श्रेणीचा खेळाडू ज्याप्रमाणे वेस्ट इंडिजचा ब्लायन लारा आला आणि बघता बघता काय फलंदाजी करून गेला, अशा पद्धती तुम्हाला बघायला मिळतं. पूर्वीच्या एक विशाल खोत आज जरी नसतात तर विशाल खोतचं मी कौतुक करेल. ज्यापर्यंत आयटीचा फलंदाज होता पण त्याचा फ्लॅग, त्याची ताकद ही रिव्हर्स स्वीप असायची. जबरदस्त कमबॅक केला, चांगली सुरुवात झाली, काटेकी टक्कर. दोन्ही संघ मातब्बर. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने अनेक विक्रम या दोन संघाच्या नावावर लिहिले गेलेत. यंग अचिव्हर कोण विसरू शकतो ती रत्नागिरी ट्रॉफी, कोण विसरू शकतो की सुप्रीमी. ज्या दांडी गावात सगळं फक्त खेळाडूने तिथे मोठा कीर्तेश फक्त एकमेव खेळाडू त्यांच्यामध्ये होता, बाकी सर्वच्या सर्व खेळाडू दांडी गावाचे तुम्हाला पाहायला मिळाले होते. पुन्हा मिथून गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. इथे बघा चेंडू जातो कव्हरच्या रिझनला, एक धाव बघायला. सिन्सिबल क्रिकेट बघा, चेंडू खोलवर टप्प्यात हलक्या बऱ्याने खेळून काढला, फक्त हलक्या गतीने चेंडूला ढक्कलला गेला. ढक्कलमध्ये एक्झॅक्ट काय ड्राईव्ह, ह्याला ड्राईव्ह म्हणतात. अशा पहिलं षटक संपतंय आणि 11 धावा. दॅट्स अ गुड बॉलिंग, कारण पहिल्या षटकात 10-11 धावा गेल्या, 12 धावा झाल्यात. चांगली सुरुवात बघायला मिळते. एका साईडला अंकुश खेळतो, 5 चेंडू 10 धावा, 1 चेंडू. आता जाऊया आपण मुख्य व्यासपीठावर. मी विनंती करतोय होळी माताचे सदस्य कंगन चौधरी, आमचे हिलेश भाऊचे पिताशे, त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. या दादा, आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि मी विनंती करतो यावेळेला आमचे हिलेश भाऊ तुम्हीच त्याचा, कारण वडिलांचं स्वागत करायचे हे बघायला मिळते. कंगन दादा या, आमचं स्वागत स्वीकार. कंगन दादा या ना, या. होळी माता सदस्य जोरदार टाळ्या असायला पाहिजे. हे फक्त कुठे तुम्हाला बघायला मिळते तर ध्रुव इलेवन सातपाटी आमदार जिल्हा प्रमुख चषकामध्ये एक मुलगा बापाचं स्वागत करत की बाबा तुम्ही मला खूप संस्कार दिले हो, कसं जगायचं गावासाठी, कसं लढायचं माझ्या तालुक्यासाठी, हे दाखवताना आज शाखा प्रमुख आपल्या बाबाचा सत्कार करत. जोरदार टाळ्या इथे असायला पाहिजे. वडिलांचं स्वागत करत असताना आज आम्हाला हिलेश भाऊ बघायला मिळते. हे क्षणचित्र खूप कमी बघायला. त्यानंतर अजून आमच्या इथे आहेत बाळकृष्ण दवणे साहेब, या तुम्हाला देखील सन्मान करेल. मी सिद्धार्थ तामोरे यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करा. या बाळकृष्ण दवणे साहेब, आपण स्वागत स्वीकारायचं आहे. सिद्धार्थ तामोरे या. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. मागील पहिल्या दिवसापासून भरगच्च आमच्यासाठी काम करतायत. मॅच ऑन करा ना, मॅच नो डाऊट, मॅच ऑन करा. जोरदार टाळ्या असायला पाहिजे बाळकृष्ण दवणे साहेबांसाठी, ज्यांनी पहिल्या दिवसापासून आपली हजेरी आमच्या क्रिकेटपटूचं चांगलं मनोधैर्य वाचवताना या स्पर्धेला खूप चांगल्या त्यांनी शुभेच्छा दिला. आज तिकडे तुमचा स्वागत करत असताना खूप आनंद आम्हाला संपूर्ण ध्रुव परिवाराला होतोय. आणि इथे बाकी गडी तंबूत परतलाय आणि बाद होतोय तो अंकुश. मी म्हटलं होतं ना ह्याचे फटके कुठे आहेत, तर डीप मिड ऑफ आणि कव्हरच्या रिझनला. आणि इथे पहिला गडी तंबूत परततोय, बाद होतोय अंकुश, ज्याने धावा काढल्या त्या आपल्या संघासाठी 10 धावाकडून पहिला गडी तंबूत परतलाय. डीजे म्हणा, मी तुम्हाला गीत सांगितलं ते वाजवा ना. केली जाते. थँक्यू सो मच दीपेश डीजे डहाणूचं, ज्याने आमचं गीत वाजवलं. हिलेश भाऊ बघा, ही गाणी काही कशी असतात ना की माणसाला प्रेमामध्ये पडतंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आता तुम्हाला बघायला मिळते तो विघ्नेश. ह्याच्याकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये बघत आहात. आता बाकी गोलंदाज तुम्हाला विवेक दवणे, काय गोलंदाजी केलाय, काय क्लास गेलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव ज्याचं घेतलं गेलं तो डावखुरा विवेक दवणे. बघितला 6 चेंडू 3 धावा न दिलेल्या आहेत, 6 चेंडू 4 धावा न दिलेल्या आहेत.
ओहो, खोलवर टप्पा डायरेक्ट पाहायला मिळेल का दरम्यान? नाही, एक धाव इकडे पूर्ण बघायला मिळते. काय गोलंदाजी टाकला हो. पेण गाजवलाय, रायगड गाजवलाय, वाडा गाजवलाय, पुणा गाजवलाय, कोल्हापूर गाजवलाय, मुंबई गाजवलाय, पालघर गाजवलाय, डहाणू गाजवलाय, दमण गाजवलाय, वापी गाजवलाय. असे अनेक भाग गाजवणारा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. प्रॅक्टिसपासून दूर आहे. जेव्हा तो इंजिनिअरिंग करत असताना खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलं. खूप चांगलं क्रिकेट. त्याचे भाऊ देखील चांगले क्रिकेट केले. हितेश दवणे आपण बघितले, उत्कृष्ट पिंच हिटर, सर्वात मोठमोठे षटकार मारण्याचं काम त्याने केलं आहे. तेव्हा आमचा अंगी मित्र परिवारामध्ये खेळायचा. काय क्रिकेट पाहायला मी विशाल अंगीकडनं देखील अनेक आठवणी आज देखील आमच्या स्मरणात येतात. अपोलो चिंचणीकडनं. चला, तुम्हाला लिमिट आहे 20 मिनिटामध्ये 4 षटकं टाकायची आहे. त्याची प्रत्येकाला मुभा दिलाय. 6 षटकं का सांगतो की तुम्ही उद्या 9:30ला मॅच स्टार्ट करा. जर जाणी झाली ना त्यांना पनिशमेंट द्या, बाकीच्या टीमला देऊ नका. आपण त्या पहिल्या मॅचला पनिशमेंट द्यायला पाहिजे, वेळेवर येत नाही त्यांना. ओ, इथे बाकी चेंडू एज घेऊन निघून जातो. फायनलच्या रिझल्टला चेंडूच्या पाठीमागे एक खेळ जातो, दुसरा पोहोचेल का? इथे बाकी सिच्युएशन पाहायला मिळते का? आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा. नशिबाचा चौकार. बॅटची एज लागून गेली. तो ब्लॉकचा चेंडू होता. एज घेतली, फायनलच्या निघाला, दिसून गेला. 4 धावा. बघा कशा पद्धतीने. पण करण रावळेचा भूतकाळ कसं आहे ते सांगणं गरजेचं नाही, पण आता वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करता बघायचं. तुम्ही पूर्वी किती खेळलात, कसं खेळलात, त्याहीपेक्षा इथे तुम्ही काय करू शकता हे पाहायचं आहे. जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका साईडला अपोलो चिंचणे विरुद्ध यंग याचीवर दांडी. पुनश्च विवेक लेफ्ट आर्म मोर्दिकडे मारा करतात. चेंडू फसलाय हवेमध्ये. तिथे बाकी खेळाडू आहे सज्ज. बघूया, सोपा झेल जातोय. मी म्हटलं की चेंडू पडल्यानंतर शॉट इन दी एअर गेला, उंचावर गेला, जो अंतर कापू शकला नाही. आणि इथे गडी तंबूत पडतोय. बघता बघता बॅक टू बॅक दुसरा झटका बसतोय अपोलो चिंचणीला. नाही तर आपले षटक कमी करण्याचा अधिकार आयोजकांकडे असेल. ओ, गुड मॉर्निंग. ऑफ साइड ऑफ स्टंप यॉर्कर टाकतात बघायला. काय सुंदर गुण. म्हटलं ना की विवेक दवणेकडे तो क्लास आहे. विवेक दवणेकडे हुकमत गाजवलाय आतापर्यंत. 100% जर विचार केला 80% हा गोलंदाज फलंदाजावर भाली पडलाय. ज्या पद्धतीने तो गोलंदाजाचा आर्म टाकतो, ज्या पद्धतीने अचूक टप्पा टाकतोय, गुडला स्पॉट तो गुण ऑफ साइड यॉर्कर लाईन, तशा पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळते. डावखुरा गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजी हाताळताना. थीम कॉलेजमध्ये असताना ज्यात जो खेळ केला आहे त्या कॉलेजच्या कुमार गटात अफलातून खेळ केला त्या खेळाडूंनी. ओ, याला ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू खूपच बाहेर जातो. स्वतः देखील समजले की हा वाईड आहे म्हणून त्याने विकेटीला म्हटलं सॉरी. बघा, हे सांकेतिक चिन्ह आहेत ना, हे आपल्याला कळायला पाहिजे. तुम्ही अमुक वर्ष समालोचन केल्यानंतर जशी तुम्हाला देहबोली, भाषा, गोलंदाजी समज तशी सर आपल्याला कळायला पाहिजे. त्यावेळेस आपण चांगलं पृथक्करण करतोय. खूप चांगलं क्रिकेट इथं केलं. आयोजकाचं जेवढं कौतुक करावं. आणि पंचगिरीचा क्लास देखील आशुतोष व्यवहारे, मी यांच्याबद्दल म्हटलं की 23 गोलंदाज चोख काढण्याचं काम आशुतोष व्यवहारे, वीरेंद्र नारायण, अजित मात्याने केलं. ओहो, यहाँ पे क्या हुआ.
अनहोनी को होनी करके बता दिया, क्लीन बोर्ड. आता तर मी म्हणे की अपोलो संघ बॅकफुटला गेलाय. 3 भरोशाचे फलंदाज बाद झालेत आणि तिन्ही गडी बाद करण्याचा पराक्रम केलाय. दुसरा षटकार पॉवर प्ले मध्ये विवेक दवणे या गोलंदाजाने. बघा कसा चेंडू हाताळलाय. परफेक्ट 2 पायाच्या मध्ये जो ब्लॉक होता त्या ब्लॉक मध्ये टाकलाय. वॉट रिफ्लाय, काय कलेक्शन केलाय, काय कॅमेरामन तुम्हाला बघायला. विश नेटवर्कची ही क्लिअरिटी आहे. विश नेटवर्कचा हा क्लास आहे. विश नेटवर्कचा हा दर्जा आहे. बघा काय क्लिअरिटी बघायला मिळते. सुपर्ब कॅमेरामन, सुपर्ब कॅमेरा. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. कॉलेजच्या जीवनात तुम्ही घेऊन गेलात. बघा हिलेश भाऊ अशी गाणी जी आहेत ना ते बघा. जरा फास्ट करा मॅच. चला प्लीज. यानंतर अजून देखील मॅच खेळायची आहे. अफलातून गाणी. वॉट अ डीजे. जेवढं दीपेश तुझं कौतुक करावं का आपण ती डहाणूच्या 2 लाखपतीच्या मॅच गाजवल्या आहेत तुमच्या डीजेमुळे. एक होती विशाल नांदासकर चषक जे पर्सीच्या गावामध्ये केली आणि एक आपण केलं आमदार चषक जे डहाणूच्या बाजारमध्ये. आता ते ग्राउंड राहिलं नाही, तिकडे बिल्डिंग वगैरे बांधल्या गेल्या. त्याच्यामुळे डहाणू गावामध्ये ग्राउंडची कमतरता खूप मोठी आहे. चला घाई करा प्लीज. दांडी संघ. ओ इथे बाकी फुलटच चेंडू होता. नो बॉल दिला गेला. निश्चितच मोठा फटका बघा विशाल बघायला मिळत. थ्रो करेल 1 धाव. 1+1. नो बॉल. यस कमरेच्या वरती शाळेच्या लेवलला नो डाऊट. ह्याला अंपायरिंग म्हणतात. एक दर्जेदार पंचगिरी म्हणून तुम्ही या स्पर्धेमध्ये बघतात. खूप चांगलं आयोजन तुम्हाला बघायला मिळते. अतिशय सुंदर विकेट बनवला. विकेट देखील जेव्हा तुम्ही खेळपट्टी खेळता ना तेव्हा विकेट कशी चांगली पद्धतीने बघायला मिळते. आता बाकी संपूर्ण मोठी जबाबदारी या जयेश नावाच्या खेळाडूला पेट नेम धुमस नावाने ओळखलं जाते. क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची, क्षमता आहे खेळण्याची, पण तेवढंच मोठं अनुभवी गोलंदाज तुम्हाला बघा. समीर ज्याने अल्पावधीतच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून यंग याच्यावर नांगण्यासाठी नाव कमवलं आहे. काय यंग याच्यावर संघ होता. त्यावेळेस 2 लेफ्ट आर्म गोलंदाज त्यांच्याकडे असायचे. भरत चिखलीकर, भरत मेहर. वॉट अ बॉलिंग. 2-2, 3-3 स्लिप लावून गोलंदाजी आम्ही त्याची पाहिलंय. चेंडू फसलाय आणि इथे बाकी गडी बाद होईल का. चेंडू पायावर आदळला होता. सुंदर गोलंदाजी हा देखील हाताळलं. पहिलं षटक हाताळलं मिथुननी, दुसरं षटक हाताळलं. अक्षरशः कंबरनं मोडलंय. अपोलो संघाचं 3 गडी तंबूत धाडले. सुपर पिचचा बॉलिंग आपण बघितले विवेक दवणे याच्याकडनं. आणि आता समीर देखील तशाच पद्धतीची आग ओततो या मैदानावरती. खूप चांगली गोलंदाजी टाकत असताना आपण समीरला बघत आहात. चेंडू टटवलाय. मिड विकेटच्या रिझनला इथे पाहायला मिळेल का. आणि इथे खराब क्षेत्ररक्षण होते गौतम मकरे यांच्याकडनं. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार. सत्काराकडे आदरणीय महेश पागधरे सर जे या ना व्यासपीठावर बसून घ्यायचं आपण. आदरणीय महेश पागधरे साहेब मंचावर बसा. आपण मॅचचा आनंद घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जे समीर गोलंदाजी करतोय. चौकार बघायला मिळेल. 24 धाव फलकावर लागल्यात. मच्छीमार संघाचे सदस्य आणि राम मंदिरचे ट्रस्टी म्हणून तुम्ही महेश भाऊला बघत आहात. या षटकानंतर आपण यशस्वी स्वागत त्यांचं देखील करणार आहोत. काय गावकऱ्यांनी सपोर्ट केला हो. एक उत्कृष्ट आयोजन जेव्हा करतात ना तेव्हा आपण चांगल्या कामाला खरं प्रत्येकानं शुभेच्छा द्यायला पाहिजे. आणि ते सर्व काम तुमच्याकडनं बघायला मिळते. शाखाप्रमुख हिरेश चौधरी, उपशाखा राजेश चौधरी, वीरेंद्र चौधरी, योगेश तरे, अभिषेक तांडेल, उत्तम धनु, नयन माळी हे सगळे उपशाखा प्रमुख आणि तमाम ध्रुव इलेव्हन साडवणे तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून ह्या मॅचेस बघायला मिळतात.
गुड बॉलिंग. यॉर्करलँडचा चेंडू शफल झाल्या, बघितला चेंडू अजून त्याच्या शरीरापासून दूर ठेवला. गुड क्वालिटी बॉलिंग तुम्हाला बघायला मिळते. मोठे क्रिकेटपटू आहे तो, मोठं क्रिकेट खेळलाय. महाराष्ट्राच्या पटलावर दांडी गावाचं नाव खूप मोठं बघितलं गेलं. सुप्रीमो खेळायला गेल्यापासून पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण भल्याभल्यानं पराभूत केलं आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश तुमच्या नावाचं गुणगौरव केला. कहाँ का दांडी गाव है, मग सांगितलं समुद्र किनारे बसा हुआ टैब्स BRC के नियर जो गाव है वो हमारा दांडी गाव है. ओ इथे बघा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातो. पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या 6व्या-7व्या स्टंपवर पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल आणि धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 26 धावा. विजयासाठी तुम्हाला धावा करायच्या त्या म्हणजे 58 धावा. तिसरं षटक मार्ग असतं. 26 धावा फलकावर लागलं. 3 महत्त्वाचे फलंदाज. अंकुशची सुरुवात चांगली केली. अंकुश बाद झाले आणि 3 विकेट लागोपाठ गेलेत. इथे बाकी चेंडू खेळला अक्रॉस पद्धतीने बॅटची एज घेऊन चेंडू जातो येतो डीप मिड विकेटच्या रिझनला. इथे थोडीशी फ्लंबिंग होते. हो खूप मोठी फ्लंबिंग झाली. बघता बघता 2 धावा या पूर्णतः होतात आणि या 2 धावांशी जो विचार केला तर 28 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. यानंतर यातील विजेता आणि धाकटी दांडू हा संघ तुम्हाला बघायला मिळेल. 11 तब्बल 1 वर्षात फायनल जिंकण्याचा विक्रम ज्या धाकटी दांडू संघाने गेलाय तो संघ तुम्हाला आज पाहायला मिळेल. मोठा फटका खेळलाय मिडॉनच्या दिशेला. इथे बाकी मिड विकेटचा खेळ जातोय. विशालांगी थ्रो करत 1 धाव बघायला मिळते. दुसरा पूर्ण होईल का? व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. अशा धावा चोरता आल्या पाहिजेत. बघा इथून धावा झाल्या 30. आता तुम्हाला जर बघायचं असेल तर 12 चेंडू आणि 28 धावा म्हणजे मॅच अजून देखील बॅलन्स आहे. अशी तो जी इथून जर तुम्ही विचार केलात 1-2 मोठे फटके आले तर मॅच बॅलन्सिंग आहे. मॅच कुठेही जाऊ शकते. म्हणून तर म्हणतात ना अपोलो चिंचणीचं सुगंध का दरवळतो अजून देखील खूप मोठं नाव आहे. त्या काळामध्ये मामसा सर चिंचणमध्ये आले. मामसा सरांनी माझे टेस्ट क्रिकेटर त्यांनी पंचगिरी केल्यानंतर कोचिंग चालू केली. कोचिंग चालू केल्यानंतर तुम्हाला चांगले चांगले क्रिकेटपटू घडताना पाहिले. राजेश सुतारसारखा अनमोल रत्न ज्याचं इंडियाला सिलेक्शन झालं पण सिलेक्शन झाल्यानंतर इंजर्ड झाले आणि राजेश सुतार इंजर्ड झाल्यानंतर तुम्हाला वीरेंद्र सेहवाग बघायला मिळाले. कारण मुश्ताक अली ट्रॉफी खेळत असताना खूप प्रेम केलं सचिन तेंडुलकर सरांनी. आज देखील त्यांच्या ते भेटीत येत असतात. त्यांच्या भेटी होत असतात. कारण त्यांनी बघा जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्याकडे आला रणजी ट्रॉफी विजेता मुंबई संघ होता तेव्हा मॅग्रॉथ ब्रेटली शेन वॉन यांच्या विरुद्ध त्यांनी धावा 47 ठोकल्या होत्या आणि त्या 47 धावा बघून देखील त्यांना संघात चालन दिलं होतं. पण म्हणतात ना नशिबी नसावं इंजर्ड हवं. पण आज देखील ते खूप मोठे तुम्हाला ऑपरेशन हेड ओमटॅकचे बघायला मिळतात. मोठमोठे दर्जेदार खेळाडू अनेक देशातले त्यांच्याकडे शिक्षणासाठी जातात. झिम्बाब्वेचे संघ कायम तिकडे असतो. ओमानचा असतो. युगांडाचे खेळाडू असतात. दक्षिण आफ्रिकेचा क्लब येतो. हां 1 मिनटं. चला या षटकात आपण करूया. दादा थोडं मॅचचा आनंद देखील घ्या ना. यानंतर आपण पुन्हा सत्कार समारंभाकडे जाणार आहोत. चला गोलंदाज घाई करा दांडी संघ प्लीज. विवेक कंटिन्यू करत असताना 12 चेंडू आणि 28 धावा. इथे बघा चेंडू जातोय. ओ वाटा फिल्डिंग काय जबरदस्त क्षेत्ररक्षण गौतम अकरेकडनं बघायला मिळाला. इथून तर चेंडू निसटून गेला सरळ चौकार बघायला मिळाला असता. अप्रतिम क्षेत्ररक्षण गौतम अकरेकडनं बघायला. 1 जरी दिला तरी त्याचा दर्जा त्याचा क्लास त्यांनी दाखवला. आणि इथे बाकी आता फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो विघ्नेशकडे क्षमता आहे. बऱ्याच वेळा त्याने एका हाती अपोलो संघाला देखील सामना जिंकून दिलाय. पण तेवढा दमशाकीचा गोलंदाज तुम्हाला विवेक बघायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. थर्डमॅन गली पॉइंट. चेंडू तटवलाय. मी बोललो ना की दमशाक्या खेळाडूकडे चेंडू जातो सीमा पलीकडे 6 धावा. जेव्हा जेव्हा मला समालोचन करण्याची संधी मिळाली आणि जेव्हा जेव्हा हा खेळाडू आलाय इथे षटकार बघायला मिळालाय. व्हॉट अ बॅटिंग विघ्नेश. सुपर बॅटिंग. इथे बाकी मॅच आता समतोल स्थितीमध्ये 50-50 वॅटेज आहे. जबरदस्त बॅटिंग करताना तुम्ही विघ्नेशला बघता. चांगला फिनिशर म्हणून विघ्नेशला अनेक वेळा आपण बघितल्यात अपोलो संघासाठी काम करत असताना. बोथ हँड म्हटलंय ना दोन्ही हँडने खेळताना सामना कधी कोणाला बघायला मिळतो असं पाहायला मिळते. दर्जेदार फलंदाजी मॅच काय बघायला मिळतात. जणू काही संध्याकाळ आणि मॅच टप बघायला मिळते. कालच्या सत्रात देखील हेच पाहायला मिळालं. पुन्हा मोठा फटका मारला. पुन्हा चेंडू जातो सीमा पलीकडे 6 धावा. काय बॅटिंग बघायला मिळते विघ्नेशाच्या बॅटीतून. बघा कशा पद्धतीने चेंडू सोवरचा रूम दिला. ओव्हरपिच चेंडू न होता गुडला स्पॉटवर ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू लपेटला. मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा आणि आता इथे धावसंख्या होती ती 43 धावा 43.
9 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघतं. विघ्नेश मॅन इन फॉर्म. मी सुरुवातीला म्हटलं कारण एवढं वर्ष समालोचन केलं आहे ना, त्यामुळे परीक्षण केलं आहे, खूप लोकांना बघितलं आणि एकदा आपल्याला बघितलं की त्याचं लाखादोखा जर आपल्या मनामध्ये राहिलं पाहिजे तेव्हा त्याच्याविषयी तुम्हाला मांडणी मांडतात. प्रत्येक मांडणी तुम्हाला यूट्यूबवर बघता येईल, पण त्या फलंदाचा इतिहास हा आपल्यापर्यंत आला पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग केलं. पुन्हा विवेक इथे बाकी स्ट्रेट ड्राईव्ह होता, चांगला इथे क्षेत्ररक्षण केलं. एका धावेवर समाधान मानावं लागले, अन्यथा बाकी इथे डीप लॉंग ऑफचा खेळाडूला धावावं लागलं असतं. एका धावांची धावसंख्या होते 44. आता तुम्ही विचार कराल 8 चेंडू आणि 14 धावा, काय मॅच बघायला मिळते. 13 धावा. चौदा धावा विजयासाठी असायला पाहिजे. जबरदस्त मॅच इकडे तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला यंग ॲचर दांडे विरुद्ध अपोलो चिंचणी, दोन्हीही किनारपडीने एकाच समाजाचे मांगेला समाजाचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये अखिल भारतीय मांगेला समाजाचा लीडर टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल. ओ शॉट ऑफ लेन गेन, शॉट ऑफ लेन गेन, मोठा फटका खेळायचा. डॉट चेंडू जातोय, कम बॅक केला या गोलंदाजाने. बघा ऑफ साइड ऑफ स्टंप. ओ थोडासा ब्रेक चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. काय मॅच बघायला मिळाला. 7 चेंडू 14 धावा. कालच्या आठवणी अनेक पुन्हा ताज्या बघायला मिळतात. आणि यावर्षी अखिल भारतीय मांगेला समाजचा गतवर्षीचा टेनिस विजेता होता नवापूर संघ, तोच परेश आरेकर काल आपल्याला बघायला मिळाला. जाई विरुद्ध त्यांचा फायनल सामना झाला होता. ड्राईव्ह केलाय, चांगला फ्लिक केलाय, जातो डिस्कनेक्शन. रिझल्ट 1 धाव बघायला मिळेल. दुसरी धाव बनेल का. क्षेत्ररक्षण करेपर्यंत गुड बॅटिंग सेन्स. बघा एक फलंदाज मोठे फटके खेळत होता, आपण बाकी एकेरी दुहेरी धावा काढायला पाहिजे. 2 धावांशी बघायला मिळते. या 2 धावांशी धावसंख्या होते ती 48. आता बाकी 46. आता बाकी तुम्हाला 6 चेंडू 12 धावा. काय मॅच बघायला मिळाला. जबरदस्त मॅच. विघ्नेशने मॅचमध्ये जान आणली. 8 चेंडूमध्ये 19 धावांवर विघ्नेशकडे 2 लगातार षटकार मारले डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. तिथे बाकी मॅच बॅलन्सिंग झाली. आता मॅचचा जर विचार केला तर 6 चेंडू आणि 12 धावा. आदरणीय महेश बागदर साहेबांचं इथे स्वागत केलं जाते. या महेश बागदर साहेब स्वागत स्वीकारा. आणि आमच्या हिलेश भाऊ तुम्ही त्याचा सन्मान करायचा आहे, कारण असे राम मंदिर मंडळाचे ट्रस्टी मांगेला समाजाचे सदस्य आम्हाला बघायला मिळतात. या साहेबचा आमचा सत्कार स्वीकारा. दादा या ना, आमचा सत्कार स्वीकारायचा आपण. हिरेश भाऊ करा त्याचा सत्कार. चला या. खरोखर राम मर्यादा पुरुषोत्तम रामाचं मंदिर या गावामध्ये आम्हाला बघायला मिळते. आमचं भाग्य आम्हाला पाहायला मिळते. जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी असायला पाहिजेत. ह्यांचं प्रेम, ह्यांचा आशीर्वाद, ह्यांचं असलेले ध्येय उद्दिष्ट हे बघून आपण बघतोय. आणि अनेकदा मध्ये एकता राहायचा, मर्यादा पुरुषोत्तम सर्वांनी एकत्रित कसं काय राहावं हे संघटित भावनाच्या दानांकडे त्याचं स्वागत करताना आज आम्हाला इथे खूप आनंद होते. ध्रुव इलेवन सातपटे आयोजित आमदार जिल्हा प्रमुख चषकामध्ये यशोचित स्वागत या साहेबांचं केलं जातं. साहेब धन्यवाद. असंच प्रेम आमच्या स्पर्धेत राहू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो कृणाल. डावखुरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू 12 धावा या काढायच्यात आहेत. समोर फलंदाज विघ्नेश. फुल टच चेंडू दिला. इथे बाकी चेंडू जातोय सरळ आउट ऑफ पार्क. पाहायला मिळेल का. नाही. दरम्यान 4 धावा जातात. खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळेल. 4 धावा आहेत. खणखणीत चौकार. आता इथून तुम्हाला चेंडू बघा. चेंडू कशा फुल टच होता, लो फुल टच. नो डाऊट कव्हरेजच्या खाली चेंडू आहेत. तुम्हाला स्वतः देखील डग झालेत. गुड हंपायरिंग. इथे मी हंपायरिंग देखील कौशल्य करीन. आता बघा मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. आता 5 चेंडू आणि 8 धावा. जबरदस्त बॅटिंग. विघ्नेश 1 मॅन हिटर. मी म्हटलं ना की याच्याकडे क्षमता आहे, कारण मी 2-3 इनिंग त्या खेळाडूच्या पाहिल्यात, 2 टुर्नामेंट बघितल्यात, स्वतः समालोचन केलंय. ऑफ साइड ऑफ स्टंप. दडपण कारण पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकार येतो वाईट बॉल अशा धावसंख्या होते. 51 धावा फलकावर लागल्या जातात. आता बाकी 5 चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता. कंपल्सरी चेसच्या मार्गाने करायला लागतील. पण 3 गडी घेतल्यानंतर थोडासा महागडा देखील साबित झाला विवेक, कारण लागोपाठ 2 षटकार त्याला विघ्नेशने मारले आणि तिथे कमबॅक केलंय. मॅचमध्ये येण्यासाठी अपोलो संघाने चिंचणी. फाईन लेग, थर्ड मॅन, गली पॉईंट. 4 खेळाडू सर्कलच्या आत. ओ इथे बघायला नो बॉल दिला जातो आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. अशा पद्धतीने 9+4 म्हणजे 5 धावा बहाल मिळतात. आणि अशा पद्धतीने फलकावर धावसंख्या लागल्या गेल्यात त्या 56. म्हणजे आता फक्त 2 धावाची आवश्यकता. खराब गोलंदाजी. बॅटची एज घेऊन निघून गेले. आता बाकी तुम्हाला धावसंख्या हव्या आहेत तर 2 धावाची आवश्यकता. खूप चांगली फलंदाजी विघ्नेश या फलंदाजाकडनं बघायला मिळाला. 3 गडी रत्ती मारती बाद झाले. पहिला अंकुश गेला, त्यानंतर
करण रावरे गेला, तदनंतर मयूर गेला, फ्री हिट आहे आणि इथे बाकी तुम्हाला 2 धावाची आवश्यकता आहे. जबरदस्त बॅटिंगचं परफॉर्मन्स इथे मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश नावाच्या खेळाडून अपोलो चिंचवडी संघाकडनं पेश करताना आपण पाहत आहात. इथे बाकी चेंडू टटवला आहे, फ्री हिट आहे, 1 धाव इकडे बघायला मिळते. स्कोर लेवल होय त्याला पाहायला मिळते का बघूया. स्कोर लेवल इथे बाकी 57 धाव फलकावर लागला. 4 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता आहे. चला धावू धाकटी दांडू तयार राहा. आपण टॉस बॉक्सकडे येऊन राहायचं आहे. मी विनंती करतोय उत्कर्ष आपण तिथे देखील तयार राहा. आपण देखील लागेल यातील विनंती कॅप्टनला बघूया आणि लगेच टॉस कर जेणेकरून कमीत कमी 5-5 षटकाचा सामना देखील आपल्याला बघायला मिळेल. 4 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. व्हॉट अ बॅटिंग विघ्नेश. 11 चेंडू 28 धावा. जबरदस्त बॅटिंग विघ्नेशकडे पाहायला मिळाली. इथे बाकी कव्हरच्या रिझनला खेळ चेंडू जातो सर बाउंड्रीच्या बाहेर आणि अशा प्रकारे विजय संपादन केलाय अपोलो संघाने. पण इथे तर विघ्नेश नावाच्या गोल फलंदाजाचं मनापासून आपण कौतुक करूया. मॅन ऑफ द मॅच देखील कव्हर करा आणि नाणेफेक देखील करून घ्या. अपोलो चिंचणी चला हँडशेक करा. अपोलो टीम चिंचणी आणि एका साईडला आम्हाला बघायला मिळेल यंग ॲच्युअर टीम. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विघ्नेशच असणार आहे. बघूया आमच्या डिजिटल कॅमेरामन त्यांच्याबरोबर आपल्या मॅन ऑफ द मॅचचं मी कळवतो तिथपर्यंत घ्या. आपण इथे नाणेफेक देखील करायचं आहे. आमचा कॉईन कोणाकडे द्या ना टॉसचा कॉईन. कोण आहे सामनावीर. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळेल. विघ्नेश व्हॉट अ बॅटिंग.